आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतामध्ये एक सेक्युलरिस्ट लोकशाहीचं स्वप्न रुजवलं. आज ते देश कुठे, आपण कुठे? आपल्या देशामध्ये विचारांचा वारसा यांच्यापेक्षा खूप मोठा आहे, पण आपल्या देशामध्ये ग्राउंड क्लास वर्किंग शून्य आहे. आपण बाता खूप मोठ्या मोठ्या करतो. आपण आपले पंतप्रधान दरवर्षी येतात, 3 वर्ष झाले शपथा घेतल्या, पण काय काम तर शून्यच आहे. फ्रीडम ऑफ स्पीच पूर्ण त्यांनी धज्या सुरवली आहे. त्याचे मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? बंगाल के इतिहास में झालमुड़ी का क्या इतिहास होगा? बंगाल में झालमुड़ी इतनी फेमस क्यों है? पंतप्रधान झालमुड़ी की दुकान पर क्यों गए? काय ह्यांचं फ्रीडम ऑफ स्पीच आहे? कुठल्या लोकशाही? जगातली सगळ्यात ग्रेटेस्ट लोकशाही ही मीडिया आहे. तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तुम्ही बातम्या काय दाखवताय? पण जे पत्रकार रिपोर्टिंग करतात, अक्षरशः त्या पत्रकारांच्या दुसऱ्या दिवशी डेड बॉडीज सापडतात भारतामध्ये. ही भारताच्या लोकशाहीची परिस्थिती आहे आता सध्या. RSS आज भाजपासारखा पक्ष जो RSSचाच एक भाग आहे, तो जेव्हा सत्तेवरती बसला ना, त्या दिवशी या भारताची लोकशाही मेलेली. कारण जेव्हा RSSचं गठबंधन होत होतं, RSS जेव्हा स्थापन होत होती, वीर सावरकरांना